पहिला मोर्चा मी प्रवरानगरला काढला. शाळा बंद केली आणि शाळा बंद करून पौष्टिकाचा निषेध करण्याचा हा मोर्चा मी काढला. तर तुमचा गोळ्याचा प्रश्न कसा सुटतो? आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. आम्ही सांगितलं काही नाही, कारखाना बंद कर. विखे भास्करांनी सांगितलं की मी कारखाना कायमचा बंद करतो, गोळा घेऊन दाखवा. मी 9वीला शिकत असताना मी प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो. आता प्रवरानगरचा माझा काही संबंध, माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार हे त्या ठिकाणी नोकरी करत होते आणि त्यावेळेला 7वी 8वी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आईवडिलांनी मला प्रवरानगरला पाठवलं आणि प्रवरानगरच्या शाळेमध्ये मी 1 वर्ष शिकलो. त्या शाळेचं वैशिष्ट्य एकच होतं की अनेक सहयोगीमध्ये त्या शाळेचे विद्यार्थी अग्रभागी असतात. गोळ्याची चळवळ सुरू झाली. SM जोशी असतील, मॅजिस्टर नाथपाई असतील, किशोर पवार असतील, या सगळ्यांनी त्या चळवळीत झोकून दिल्या आणि एक मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. आणि तो सत्याग्रह कुठं, तो गोव्याच्या सीमेवर. हिरवे गुरुजी नावाचे ग्रस्त होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची तुकडी होती. पोर्तुगीजांचं स्वराज्य होतं आणि ही तुकडी सत्याग्रह केल्याच्या नंतर त्यांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी हे मृत्यूमुखी पडले. ही बातमी जशी आली तशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चळवळी आल्या. मला सांगायचं ह्याचं कारण, माझ्या आयुष्याचे पहिला मोर्चा मी प्रवरानगरला काढला. शाळा बंद केली आणि शाळा बंद करून पौष्टिकाचा निषेध करण्याचा हा मोर्चा मी काढला. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही इथून सुरू झाली. आम्ही मोर्चा काढला, कारखान्यावर गेलो. कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा. गोळ्याचा सत्याग्रह झाला. हौसाचे पत्करले, हुतात्मे तयार झाले. आपल्याला हे सगळं बंद करायचं. कारखान्याच्या संस्थापकांच्या मध्ये अनेक लोक होते. अण्णासाहेब शिंदे होते, पद्मश्री विखे पाटील होते, अनेक लोक होते. त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा ज्यावेळी काढला आणि कारखाना बंद करायला सांगायला आलो त्यावेळेला विखे पाटील म्हणजे पद्मश्री पहिले विखे पाटील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं, ओरडलो, काय तुमचं म्हणणं? हे सांगितलं कारखाना बंद करा, पोर्तुगीजांचा निषेध करायचा आहे, हिरवे गुरूंची हत्या झालेली आहे. त्यांनी सांगितलं मी कारखाना बंद केला तर तुमचा गोळ्याचा प्रश्न कसा सुटतो? आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. आम्ही सांगितलं काही नाही, कारखाना बंद कर. विखे भास्करांनी सांगितलं की मी कारखाना कायमचा बंद करतो, गोळा घेऊन दाखवा. आमच्याकडे काही उत्तर नव्हतं. पण माझ्या मनात ही राहिलेली गोष्ट गमतीची. आणि त्या काळामध्ये या सवर्ण गोळ्याच्या चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम किशोर आणि त्यांचे बाकीचे सहकारी करत होते. एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण त्या काळामध्ये झालं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.